नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पंचगंगा कृष्णा संगमावर गोदा ते नर्मदा जलदिंडीसाठी पवित्र जलकलश पूजन। आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा 2026 अंतर्गत गोदा ते नर्मदा जलदिंडीसाठी पंचगंगा कृष्णा संगमातील पवित्र जलकलशाचं पूजन आज नृसिंहवाडी येथे संपन्न झालं। हा पूजन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संकल्पनेतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा साजरा केला जातोय। या उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांसह गोदा ते नर्मदा जलदिंडी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय। या जलदिंडी अंतर्गत कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील नद्यांमधील पवित्र जलकलश स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत। हे सर्व कलश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी मार्गे शिर्डी येथे एकत्रित केले जाणार असून पुढे मध्य प्रदेशातील महेश्वर येथे या जलदिंडीची सांगता होणार आहे। सदरील जलदिंडी ही 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली। आज झालेल्या कार्यक्रमात पूजित जलकलश उपविभागीय अधिकारी प्रकाश येसनी, शिरोळ पाटबंधारे उपविभाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी श्री येसनी यांनी जलव्यवस्थापन पंधरवड्याच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करत विविध उपक्रमांची माहिती दिली। याप्रसंगी आमदार यड्रावकर यांनी जलव्यवस्थापनाचं महत्त्व अधोरेखित करत शिरोळ तालुक्यातील नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना दिली। त्यांनी जलसंधारण, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमात श्री दत्त देवस्थान ट्रस्ट नृसिंहवाडीचे अध्यक्ष गुंडू पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, शिरोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक शरद आलासे, बाळासाहेब माने, विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत जोंग यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कुरुंदवाड, इचलकरंजी, वडगाव, कुंभोज व नृसिंहवाडी शाखातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती वैशाली कुंभार यांनी केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।